शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा सोयाबीन पीक साधारणतः 20 ते 25 दिवसाचं असेल ना, तर अशा वेळेस तुम्हाला पहिली फवारणी करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया, की सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आपण सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करावी? कारण शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या पिकामध्ये चक्रीभुंगा, खोडकीड तसेच रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीच्याच काळात होत असते, ज्याच्यामुळे सामोरचं येणारं उत्पादन आहे ना, ते शेतकऱ्यांचं कमी होत चाललं आहे. यासाठी तुम्हाला मी आजच्या या फवारणीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडी तसेच चक्रीभुंगा नियंत्रणासाठी सुद्धा उपाययोजना सांगतो. त्याचबरोबर चालकोट बुरशीजन्य रोगाचा पण उपाययोजना मी आजच्या या फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, तर एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जावं. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक साधारणतः 20 ते 25 दिवसाचं असेल ना, अशा वेळेस तुम्हाला पहिली फवारणी करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणते कॉम्बिनेशन घेणार आहोत ना, ते मी तुम्हाला इकडे सांगतो. त्यातलं सगळ्यात पहिलं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजेच तुम्हाला इकडे चांगला रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच चक्रीभुंगा, खोडकिडीच्या नियंत्रणासाठी टेक्निकल घ्यायचा. त्यामध्ये तुम्ही अलिका किंवा सोलोमन यांचा वापर तिकडे नक्कीच करू शकता. शेतकरी मित्रांनो, अलिका आणि सोलोमनचे रिझल्ट खूप चांगले आहे खोडकिडीसाठी, तर तुम्ही नक्कीच पहिल्या फवारणीमध्ये याचा वापर तिकडे करू शकता आणि चांगलं उत्पादन तुम्ही नक्कीच समोर घेऊ शकता. याऐवजी तुम्ही काली 100 किंवा शूटरचा पण वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगलं रिझल्ट पाहायला मिळेल. कारण बऱ्यापैकी अलिका, सोलोमन महाग येते. याऐवजी तुम्ही काली 100 किंवा शूटरचा पण पहिल्या फवारणीमध्ये वापर नक्कीच करू शकता. शेतकरी मित्रांनो, अलिकाचा वापर करत असताना 10 ml, सोलोमनचा वापर करत असताना 25 ml, शूटरचा वापर करत असताना सुद्धा 30 ml आणि काली 100चा वापर करत असताना 10 ml असे वेगळे मी तुम्हाला डोस सांगितलेले आहे. ते नक्कीच तुम्ही समजून घ्या. यानंतर दुसरं आपल्याला टेक्निकल घ्यायचे ते म्हणजेच एक टॉनिक घ्यायचे आहे, जेणेकरून सोयाबीनची चांगली वाढ व्हावी, सोयाबीनमध्ये फुटवा चांगल्या पद्धतीने व्हावा. यासाठी तुम्ही एनर्जी प्लस 10 ml प्रतिपंप, यानंतर तुम्ही त्रिदेव 40 ml प्रतिपंप किंवा तुम्ही बायोविटा एक्स यासारख्या टॉनिकचा सुद्धा तिकडे वापर करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एनर्जी प्लस किंवा त्रिदेव यापैकी कोणत्या एका टॉनिकचा तिकडे नक्कीच वापर करा. यानंतर एक सेगमेंट येते विद्राव्य खताचा. बरेचसे शेतकरी यामध्ये विद्राव्य खताचा वापर करत असतात. अशा वेळेस तुम्ही 19-19-19 या स्वस्त विद्राव्य खताचा वापर करू शकता, कारण आपण इथे ऑलरेडी टॉनिक घेतोय. म्हणून तुम्ही 19-19 घ्या, 80 ग्राम प्रतिपंप. आणि यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं असतं की सोयाबीन पिकामध्ये मर सड होण्याची जास्त शक्यता असते. तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला इकडे टार्गेट बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. आणि टार्गेट बुरशीनाशकाचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो, साधारणतः आपल्याला 25 ते 30 ग्राम प्रतिपंपाला घेऊन फवारणी नक्कीच करून घ्यायची आहे. एवढंच कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे. आणि जर पाण्या पावसाचं वातावरण असेल ना, अशा वेळेस तुम्ही एक फिक्सिड नावाचा स्टिकर इकडे 5 ml प्रतिपंप या पद्धतीने टाकून द्या. सुंदर रिझल्ट तुम्हाला फवारणीचे पाहायला मिळणार आहे. अवघ्या काही दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसतील आणि तुमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये फुटवा आणि सोयाबीनचं पीक चांगल्या पद्धतीने तुम्हाला झाकलेलं पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एवढीच फवारणी तुम्हाला सोयाबीनला करायची आहे आणि नक्कीच चांगलं उत्पादन यावर्षी सोयाबीनचं घ्यायचं आहे. या पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच एक सबस्क्राईब होऊन द्या आणि हा व्हिडिओ इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करा. धन्यवाद.